आणि त्याच्यामध्ये ना टायमरचा काय प्रोग्राम घेतला होता तसंच हा टायमरचा प्रोग्राम. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी सिग्नल जनरेट करायचे. तर आपण इथे काय केलं आधी तुम्हाला माहिती टाइम आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांना रेसिप्रोकल आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याला फ्रिक्वेन्सी समजत नाही, त्याला टाइम काउंट समजतं. आपण काय केला हा टाइम कन्वर्ट केला म्हणजे फ्रिक्वेन्सी टाइम मध्ये कन्वर्ट केली बाय फॉर्म्युला t is equal to 1 upon f. 1 upon f ही व्हॅल्यू आहे तुमची 509 मिलीसेकंद. आता आपल्याला क्रिस्टल फ्रिक्वेन्सी दिली. क्रिस्टल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी त्याला मिनिमम एवढी फ्रिक्वेन्सी लागते. ठीक आहे. आपण त्याचा पण टाइम पिरियड काढला. आता इथे काय केलं बघा 1 upon t 1 upon f आणि हे 12 का घेतलाय की each and every operation require 12 cycles. तर मायक्रोकंट्रोलर 8051 मध्ये प्रत्येक ऑपरेशन साठी 12 सायकल्स घेतो. और इथे 12 × 12 त्याची व्हॅल्यू आली 1.085 मायक्रोसेकंद. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला टी ऑन आणि टी ऑफ टाइम सेमच आहे. म्हणजे आपला टोटल टाइम किती आला 500. म्हणून त्याला डिवाइड बाय 2 केला म्हणजे व्हॅल्यू आली 250 मिलीसेकंद. ठीक आहे. आता त्याला काउंट व्हॅल्यू काढायची. काउंट व्हॅल्यू म्हणजे काय? बघा ह्याचं मीनिंग काय आहे 250 मिलीसेकंद म्हणजे टी ऑन टाइम एक टी ऑन टाइम कंप्लीट होण्यासाठी 250 मिलीसेकंद लागणार. पण टोटल टाइम किती आहे पूर्ण सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणार आहे 1.085. आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर ती व्हॅल्यू मिळते तुम्हाला 230 पॉइंट समथिंग मिळते. पण आपण राउंड ऑफ व्हॅल्यू घेतो किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतो. ही आली तुमची. आता आपण काय वापरतोय टायमर 0 आणि टायमर 1 मोड 1 मध्ये यूज करतो. हा तुमचा टी मोडचा फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये बघा 0 0 0 1 म्हणजे हा जो पोर्शन आहे हा कसला टायमर 1 चा आहे. हा पोर्शन कसा आहे तुमचा टायमर 0 चा आहे. आपला टायमर 0 मोड 1 मध्ये यूज होतोय. मग आता इथे डाटा काय आला 0 0 0 1 आणि तो आपण वापरतच नाही म्हणून तो काय झाला 0 झाला. आपण 4 चे ग्रुप करतो बायनरी नंबर सिस्टमचे. म्हणून हा 0 0 0 1 म्हणजे हा एक 1 झाला आणि तो पूर्ण काय झाला तुमचा 0 म्हणून टी मोडचा डाटा काय तयार झाला 1 0. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आता हा पण 16 बिट टाइमर आहे. टायमर मोड 1 हा तुमचा 16 बिट टाइमर आहे. म्हणून आपण 2:16 घेतला. इथे किती व्हॅल्यू आली 65136. मग मायनस केलं तुम्हाला ही व्हॅल्यू मिळाली. आता तुम्ही कॅल्सी वर डायरेक्ट करू शकता हेक्स व्हॅल्यू कन्वर्ट कारण मॅन्युअली जर करत बसला तर इट टेक्स मोर टाइम. आणि तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे तुम्हाला हे इम्पॉर्टंट नाही की हाऊ टू कन्वर्ट एक्स व्हॅल्यू. फक्त कसं पाहिजे तुम्हाला दिलेला डेसिमल व्हॅल्यू तुम्हाला एक्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर कॅल्सी वर प्रोव्हिजन आहे ते तुम्ही कॅल्सी थ्रू करू शकता डायरेक्ट FF1A. आता याच्यामधला 1A हा तुमचा लोअर बाइट झाला, FF हा तुमचा हायर बाइट झाला. आता बघा आपण काय केलं पहिल्यांदा तुम्हाला कोणता डाटा द्यावा लागतो टी मोडला. आपण #10 म्हणजे इमिजिएट डाटा कोणाला दिला आपण टी मोडला दिला. ठीक आहे. नंतर हाय लोअर बाइट काय 1A. आता इथे चेंज करावं लागेल तो म्हणजे असा की आपण टायमर 1 वापरतोय ना. इथं काय टायमर 1 म्हणजे लोअर बाइट ऑफ टायमर 1 लोअर हायर बाइट ऑफ टायमर 1. लोअर बाइट इथे लोड झाला हायर बाइट इथे लोड झाला. टायमर तुमचा काय झाला ऑन झाला. सेट बिट टायमर 1 म्हणजे काय पर्टिक्युलर बिट तुमचं 1 झालं. 1 झालं म्हणजे तुमचा टायमर काय झाला ऑन झाला. ठीक आहे. आता टायमर ऑन झाला जोपर्यंत तुमची काउंट व्हॅल्यू संपत नाही तोपर्यंत तो काय ऑन आहे. जेव्हा तो टायमर काउंटिंग संपेल त्यावेळेस तो काय होईल सेट होईल. हा जेव्हा तो सेट होईल त्यावेळेस टायमर काय होईल ऑफ होईल. तर हा काय झाला 0 झाला. मग आता आपलं आउटपुट कुठे कशाच्या अक्रॉस घ्यायला सांगितले पोर्ट 1 च्या बिट नंबर 3 ला. म्हणून इथं CPL P1.3 चा अर्थ काय होता कॉम्प्लिमेंट. हा 1 आहे कॉम्प्लिमेंट काय होईल 0 परत 1 परत 0 परत 1 परत 0. सॉरी 0 चा 1 होणार 1 चा 0 दॅट इज अ कॉम्प्लिमेंट. हा कॉम्प्लिमेंट केलं त्यांनी आणि TRT वेव्ह 1 म्हणजे काउंटिंग संपल्यामुळे तो 0 झाला आणि LCM रिपीट परत हे ऑपरेशन कंटिन्युअस न करत राहणार आणि नंबर ऑफ वेव्हज तुमच्या